धन्यवाद सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर. सामन्याकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत 6वा. रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा एक सामना, मात्र एक बिग बॅटल जो मात्र नक्कीच आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूचा डॉट आला. दुसरा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना गणेश कुऱ्हाडे संघामध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे एक अनुभवी गोलंदाज आहेत. समोर आपण पाहिले तर निखिल आहे. नॉन स्ट्रायकिंगला किरण जाधव. स्विचिटचा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला, परंतु यावेळेस आपण बघतोय लेग बाईच्या रूपाने आलेली एक सिंगल मैदानाच्या मध्ये आपण जी बघणार आहोत. एक उभरता संघ म्हणून देखील सध्या जर आपण पाहिलं तर 3 वर्षापूर्वीचा काळ जर आठवला रायझिंग स्टार पिरंगुट संघाबद्दलचा, यावेळेस इनसाइड आउट सो खेळायचा होता. षटक साकावरचा खेळाडू. वाह, प्रयत्न तिथे जबरदस्त बघायला मिळाले, परंतु प्रयत्नांमध्ये अथर्वच्या यश आलेले नाही. तिथे प्रयत्न चांगले होते आणि असं म्हणतात ना, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. यश मिळो ना मिळो, तुम्ही प्रयत्न करत राहा. निखिल आणि दुसऱ्या बाजूला किरण ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना स्कोर कार्ड वरती 3 धावा. लोअर फुल टॉस यावेळेस पिक केल्या बॉलला मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. थँक्यू. षटकार यावेळेस खेचलाय तो आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये निखिलने. स्विचिटचा फटका खेळायचा होता. यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. चेंडू डॉट येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. षटक क्रमांक संपलं जाणार आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 9 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्याची चर्चा आपण करतो तो रायझिंग स्टार पिरंगुट संघ जर आपण पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी नक्कीच एक नवीन संघ मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुढे आला. सगळे उभरते स्टार होते, सगळे उभरते सितारे होते, परंतु या संघाने अलीकडच्या 2 वर्षामध्ये भल्या भल्या संघांना मात्र आसमान दाखवण्याचं काम केलंय. भल्या भल्या संघांना पराभवाची धूळ चारण्याचं या संघाने काम केलेलं आहे. कारण असं म्हणतात ना की यंग टॅलेंट या संघाकडे आहेतच, परंतु जिद्द आणि चिकाटी ही प्रचंड या संघाकडे कुठून कुठून भरलेली आहे. तो म्हणजे रायझिंग स्टार पिरंगुटचा संघ आहे. परंतु समोर देखील आपण पाहिले गेले तर एक अनुभवाने परिपूर्ण असणारा संघ गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. समोर किरण जाधव, दुसऱ्या बाजूला निखिल येळवंडे. या जोडीवरती देखील आज सगळ्यांच्या नजरा असतील. वेळ वाचवायचा आहे टीम संघाच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेल. तुम्हाला निर्धारित वेळ आपण दिलेला आहे आणि निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला ही षटकं पूर्ण करायची आहे. जर तसं होत नसेल तर एक खेळाडू तुम्हाला शेवटचं षटक मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. हा चेंडू खोलवट टप्प्याचा बॉल होता. शेवटपर्यंत चेंडू समोर फक्त बॅट ठेवली. डीप पॉईंटच्या दिशेने खेळाडू आहे तिथे तैनात आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर मैदानाच्या घेतलेली एक सिंगल आहे. 1 धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तैनात. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला ते फील्ड करताय. चेंडूची पुन्हा एकदा फेकी झाली आहे. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये घेताना आपण बघतोय. अथर्व पोवळे बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये. 2023 पिरंगुट करंडक ही स्पर्धा मात्र प्रचंड ताकदीने या संघाने गाजवली आणि एक काळ असा होता की कुणीही संघ जर आपण पाहिलं तर या उभरत्या खेळाडूंचं जर आपण पाहिलं निश्चितप्रमाणे त्यावेळेस या संघाची बांधणी सुरू झाली त्यावेळेस मात्र फारसं कौतुक कुठल्याही संघाने केलं नाही. परंतु आता
अलीकडचा काळ मात्र या संघाने मनगटाच्या जोरावरती असा काही बदलून ठेवलाय ना की प्रत्येक गावागावा प्रत्येक स्पर्धेमध्ये सध्या रायझिंगच्या पिरंगुट संघाची चर्चा नेहमी होताना बघितलेली आहे. आता बघायचं पुण्याचा सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अथर्व पवळे एपी यशगडी लागोपाठच्या 3 षटकारासाठी सन्माननीय प्रसाददादा पारखी यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. निखिल तयार. यावेळेस स्विचिटचा फटका चेंडू हवेत झेल तिथे मात्र खेळाडू थोडेसे स्लिप होताना आपल्याला बघायला मिळाले. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो यावेळेस घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे सक्सेसफुलपणे आपण पाहतोय घेतल्या जातील आणि या 2 धावींच्या मदतीने धाफलक देखील आता आपण बघितले गेलं तर 14 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. शांतता दुपारचं सत्र मैदानामध्ये आपण इथे बघतोय आणि चोपेर पसरलेली शांतता आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक इथे खेळायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतो मैदानामध्ये आता येईल. अतिरिक्त धाव आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप पॉइंट मध्ये खेळाडू होता ना ते लॉंग ऑफ आहे. मिड ऑफ मध्ये देखील एक खेळाडू आहे. डीप लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. हो यावेळेस अगदी पायात टाकलेला चेंडू होता. इथे निखिलची अक्षरशः पडझड होताना पाहायला मिळाली परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. थँक्यू. निखिल साठी आपण पाहिले गेलो निखिलचा एक वेगवान चेंडू अगदी पायामध्ये टाकलेला चेंडू होता अथर्वने परंतु त्याच्या समोर बॅट ठेवत असताना अक्षरशः निखिल तिथे चाचपडला परंतु हा चौकार मैदानामध्ये आलेला डीप फाईन लेगच्या दिशेने. फुल टॉस आणि या वेळेस काय होणार आहे. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही निखिलला टाकत असाल तर निखिल तुम्हाला कदापि सोडणार नाही. बीमर चेंडूसाठी यावेळेस मात्र पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांची मदत याच्या ठिकाणी घेतली जाईल. हा चेंडू इथे नो बॉल आहे की नाही तिथे मात्र जे पाहिलं जाणार आहे. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तर खेचलेला आहे. बीमर चेंडूसाठी आपण पाहतोय नो बॉलचा निश्चितप्रमाणे यशगडी तिसऱ्या पंचांचा कॉल अजूनही मात्र बाकी आहे. आज मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर मुळशी तालुक्यातील हे सगळे ताकदवर संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मारुंजी संघ आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरेचा संघ आहे. रायझिंग स्टार पिरंगुटचा संघ आहे. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुटचा संघ आहे आणि पौड कोंडावळे डीसीसी पौड. नो बॉल आणि इथे मैदानामध्ये बघायचंय षटकार मात्र मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला स्कोर कार्ड वरती. आता 26 धावा फ्री टॉन. अथर्व पुन्हा एकदा बघायचंय गोलंदाजीसाठी तयार असेल. स्ट्राइक ऑन निखिल येळवंडे. हा चेंडू पुन्हा एकदा खेचलाय. गॅप फार मोठा आहे. दरी फार मोठी आहे. तिथे मैदानामध्ये बघायचंय क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं. स्पर्शच फेकी चांगली होती परंतु बॅकअप तिथे मात्र थोडंसं चुकीचं होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर इथे 2 धावेमध्ये होईल. 2 धावे इथे आल्या. या 2 धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. स्कोर कार्ड वरती
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणारे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 षटकं संपली आहेत. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चला स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा. मंगेश बलकवडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आता मैदानाच्या मध्ये ते तयार असणार आहेत. ॲज अ कॅप्टन म्हणून देखील नेहमीच फार मोठी जबाबदारी स्वीकारताना आपण मंगेशला पाहिलंय. यावेळेस मोठा असो खेळायचा होता. ऑन साइडला खेळाडू आहे चेंडूच्या खाली. ओहो, जेल तिथे मात्र सुटलाय. एक सिंगल जी मात्र रोखू शकलेले नाहीयेत आणि एका धावेच्या मदतीने देखील आता संघाचा धावफलक 29 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते धावा असणार आहेत. निखिल आणि किरण आघाडीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय सेट झाली आहे. कुलबट टप्प्याचा बॉल होता यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे मैदानामध्ये बघायचंय झेल झालाय. विकेट, पहिली विकेट डाऊन होतीये निखिलच्या रूपाने. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरं षटक प्रगती पथावरती असताना नवीन बॅटर आता मैदानाच्या मध्ये दाखल होतील तेजस. गोलंदाज तयार आहे. बॅकफुटला जात चेंडू आपण पाहतो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. तिथे शॉट पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवलाय. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने देखील आपण पाहतोय संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहेत 30 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. आज मैदानामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक गावातील पाठीराखे मात्र प्रत्येक गावातील ग्रामस्थ या सगळ्या खेळाडूंना आपल्या गावातले खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी मात्र प्रामुख्याने सगळेजण उपस्थित आहेत. यावेळेस एज होती, बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपर कडे निघाला होता परंतु तिथे ईशाच्या मागे चेंडू हातामध्ये आला नाही. डॉट बॉल. नशीब बलवत्तर आहे यावेळेस किरणचं. अगदी या षटकामध्ये 2 कॅच मात्र मिस केलेत. एक डीप कॉर्नर मध्ये आपण पाहतोय झेल सुटला, तो सोपा झेल होता. हाही चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर कडून मात्र झेल सुटतोय. राऊंड द विकेट पुण्यात मंगेश. मोठा स्ट्रोक यावेळेस आणि जीवदान दिल्यानंतर काय होतं त्याचे परिणामही दाखवलेत किरणने. हा षटकार षटकार आपण पाहतो यावेळेस येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 36 धावा. मला वाटतं 2 कॅच सुटल्यानंतर ज्या काही जखमा झाल्या होत्या त्या जखमेवरती ते मीठ चोळायचं काम किरणने केलंय. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. यावेळेस संधी आहे झेल टिपण्याची. वाह, शरीराच्या साह्याने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडूला तिथे फील्ड केला. चेंडूची फेकी जबरदस्त बघायला मिळाली आणि तेजाच्या डोक्यावरती आता मात्र टांगती तलवार आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये बघायचं आता 3 षटकं जवळपास संपलेली आहेत. या चेंडूवरती किती धावा असणार हे देखील मात्र तिसऱ्या पंचांकडून पाहिलं जाईल. यानंतरचा देखील होणारा सामना आणि इथे फलंदाज बाद आहे त्यामुळे आताची मिळेल एकच धाव. इथे मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता षटक क्रमांक संपलं झाली. ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि मैदानाच्या मध्ये आता शेवटचं षटक घेऊन येईल सौरभ गोळे. सौरभ आपण म्हणतो ना की
टीम कशी असावी किंवा सिनियर खेळाडू कसे असावेत. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या खेळाडूकडून जर चुका होत असतील तर मात्र सगळे खेळाडू तिथे आक्रोश त्या खेळाडूंवरती सगळे तुटून पडतात. हा चेंडू पुण्याचा मोठा सोगेती खेळायचा होता. सूरज जाधव नवीन बॅटर म्हणून पाहतोय मैदानात दाखल झालाय आणि त्याचं देखील काम आहे की स्लॉगरच्या षटकामध्ये किरणला स्ट्राईक देणं काम आहे. परंतु आपण पाहिलं तर किरण जाधवला ज्या खेळासाठी ओळखलं जातं किंवा ज्याचा खेळ एक नॅचरल गेम आहे त्याच्याकडे, ॲग्रेसिव्ह लांब लांब षटकार त्याचा बॅटच्या बातेमध्ये नेहमीच आहेत. आजही खऱ्या अर्थानं सांगवडीचं मैदान आठवतं आणि 40+ ओपन संघासोबत मात्र खेळत असताना किरणने खेळलेला तो खेळ अप्रतिम होता. सन्माननीय गणेश शेठ भोईर यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. गणेश भाऊ आपलं स्वागत आहे. क्रॉस द बॅट यावेळेस खेळायचा होता, बॅटला ब्रश करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता जर आपण पाहिलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. सगळ्यात महत्वाचं काय जर आपण पाहिलं तर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ आहे पहिल्या मॅच मध्ये पराभूत कशामुळे झाला काका? 3 धाब्यांची पॅनल्टी. संघामध्ये फक्त 11च खेळाडू आलेत, परंतु गावकऱ्याने सांगितलं तुमचे 12वे खेळाडू नाहीत ना, आम्ही स्वतः जाऊन बसतो. हे गावचं गावपण किंवा गावच्या खेळाडूंवरती असणारं प्रेम त्यांचं बघायला मिळतं. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये, मंगेश स्वतः चेंडूच्या खाली पोहोचला होता. आज खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत रायझिंग स्टार पिरंगुट संघाकडून. कॅच सोडले जात आहेत आणि ज्याची आपण वारंवार चर्चा करत होतो की टीम मध्ये जर बॅलन्स तुम्हाला बनवायचा असेल, टीम मध्ये जर तुम्हाला सगळ्यांना घेऊन जर तुम्हाला पुढे चालायचं असेल तर शांतता ही फार महत्वाची गोष्ट आहे. यावेळेस मंगेश वाह वाह जबरदस्त अद्भुत अविश्वसनीय एका हातामध्ये टिपलेला एक अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे. व्हॉट इज ए विजू. आज सगळे जसे मॅचेस रंगलेत ना, जसे मॅचेस आपण पाहतोय अगदी फाईटमय संघर्ष प्रत्येक संघाचा इथे सुरू आहे ना, तसं मात्र आमचे डीजे ऑपरेटर आमचे विजू दादा यांनी देखील आपण पाहिले गेले तर विशेष आपण पाहिलं तर सगळ्यांचं मनोरंजन करण्याचं काम आता आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. गोलंदाज सय्यर राऊंड द विकेट. यावेळेस स्विचिटचा फटका खेळायचा राजूचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू मात्र खेळायची, चेंडूची फेकी जबरदस्त वेगवान होती, परंतु पुढे 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. विशेष आपण पाहिलं तर प्रसिद्ध छकडी सम्राट आहेत आणि छाती किंग म्हणून मात्र त्यांची ओळख संपूर्ण मुळशी आणि मावळ मुळशीमध्ये त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि आता मात्र त्यांनी डीजे ऑपरेटर म्हणून भूमिका आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. मोठा असतो खेळायचा प्रयत्न, शॉट फाइंडिंगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हसते हसते कडजाय रस्ते हा चौकार. आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा प्रसिद्ध छकडी सम्राट आमचे विजू दादा बदरगे यांचं विशेष कौतुक आहे. आणि असं म्हणतात ना कार्तिक दादा, आयुष्यामध्ये कधी कधी एखाद्या मुलीचा हातात हात घेऊन फिरण्यापेक्षा कधी कधी बैलाचा कासरा हातात घेऊन बघा.
पहिला डाव इथे संपलेला आहे. दाफलकावरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय 45 झालेले आहेत. 46 धाब्यांचा आता टार्गेट आहे. राजू सक्करगिने आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती जो काही चौकार खेळला तो चौकार बघायचा तर मैदानामध्ये संघासाठी महत्त्वाचा ठरेल का. यानंतरची होणारी मॅच पिरंगुट क्रिकेट पिरंगुट विरुद्ध पौड कोंडावळे या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आणि त्या सामन्याचा आपण टॉस करणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करतोय. सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. गणेश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचा नाणेफेकीचा कौल करूयात. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आणि 45 झालेल्या 46 धाब्यांची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला. परंतु असं म्हणतात ना पराभवाने माणूस संपत नाही तर माणूस केव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. आणि अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. मला जिंकायचं आणि जिंकण्यासाठी लढायचं इथे. 46 टार्गेट 45 झालेल्या 46 धाब्यांचं आव्हान असणार आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानात दाखल झाले. ते एका बाजूला आपण पाहिले गेले तर असेल स्वतः संघाचे कॅप्टन मंगेश बलकवडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रवण पवळे. ही जोडी मैदानाच्या षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तेजस. पहिलाच बॉल अगदी खडे खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. षटकचा कव्हरचा खेळाडू वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला. चांगले एफर्ट. असं म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव किती मजबूत असतो ना हे प्रतिस्पर्धी संघासाठी देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाचं आपण पाहिलं गेलं तर एक वेगळी चुरस थोडीशी पाहायला मिळाली. एक सिंगल आलेली आहे. श्रवण पवळे आपण पाहतोय मैदानामध्ये आता असेल एसपी. पहिलाच बॉल यावेळेस अगदी आडव्या बॅटने खेचलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू आहे तिथे चेंडूवरल्या कव्हर करतायत तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धाबा ज्या घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आहे आणि त्या धाबा देखील इथे घेतल्या जात आहेत. 2 धाबा स्कोर कार्डवरती मैदानाच्या शेवटचे 22 चेंडू आणि 44 धाबा. फाईट मात्र निश्चितप्रमाणे होणार कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले गेले तर ताकदवर आहेत. यावेळेस हा ट्रॅकर बॉल होता. हुक केलाय बॉलला. मंगेश बलकवडेच्या बॅट मधून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. षटकार. षटकार इथे मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला मंगेश बलकवडेच्या बॅटमधून आलेला षटकार. तेजेचे पहिले दोन्ही चेंडू चांगले होते. सिंगल आले असतील परंतु हा चेंडू खराब होता आणि खराब चेंडूला जर तुम्ही मात्र मंगेशला टाकत असाल तर मंगेश तुम्हाला कदापि सोडणार नाही. यावेळेस वेगाने चेंडू आला. आता टप्पा थोडासा आपण पाहिलं तर मिडल स्टंपवरती ठेवला. मिडल स्टंपवर मात्र चेंडू थोडासा बाहेर येताना आपल्याला बघायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा इथे तयार असेल. वा बैठक बैठक नो लुक स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मंगेश बलकवडे ऑन फायर, षटकार. थँक यू. षटकार आल्यानंतर संघाचं धावफलक आपण बघितलं तर मैदानामध्ये वेगाने पुढे जाऊन पोहोचणारे संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. यानंतरची होणारी मॅच टॉस झालेला आहे. डीसीसी पौड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. चला मॅच सुरू करा सर. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय मैदानामध्ये 14 धावा ज्या धावफलकावरती त्या मैदानाच्या मध्ये असणार आहेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 जो मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं आहे. यावेळेस वेगाने टाकलेला चेंडू होता. संघाची धावसंख्या यावेळेस जर मैदानाच्या मध्ये बघितली तर आता स्थिर असणार आहे. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 32 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. मंगेश बलकवडेने खेळलेले ते 2 षटकार लांब वरचे षटकार होते. परंतु गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला माहिती आहे कमबॅक करायचा असेल तर आम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. आम्हाला अशा एका विकेट टेकर गोलंदाजाची आता गरज आहे जो आत्मविश्वासाने चेंडू हातामध्ये घेईल, संघाला विकेट मिळवून देईल. स्कोर कार्ड कडे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये 14 धावा धावफलकावर आहेत मंगेश बलकवडे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्रवण एक चेंडू खेळलाय फक्त, त्याने एक धाव बनवलेली आहे. परंतु गोलंदाजीसाठी गोलंदाज विराज जाधव हा एक उभरता खेळाडू आहे. प्रभावित केले सकाळच्या सत्रापासून याही खेळाडूने. परंतु आज असं म्हणतात या निसर्गाचा नियम आहे, इथे उगवत्या सूर्याला नमस्कार असतो आणि मावळत्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. या कलियुगामध्ये जो चांगला खेळेल, ज्याच्या बॅटमधून धावा येतात, ज्याच्या गोलंदाजीमधून विकेट येतात, त्या गोलंदाजाला लोक प्रेक्षक राजा डोक्यावरती घेतो. पहिलाच बॉल बॅकफुटला चेंडू खेळलाय. डीप कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर इथे आली, नो बॉल. इथे मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंगचा मैदानाच्या मध्ये नो बॉल आहे. आपण पाहतो ना की बरेचसे आईवडिलांचं पहिलं ड्रीम असतं, पहिलं स्वप्न असतं की ज्यावेळेस आपला लहान मुलगा लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात करतो त्यावेळेस मात्र त्यांना लेदर क्रिकेटची पहिल्यांदा आवड निर्माण करतात. परंतु ते खेळाडू हळूहळू मात्र टेनिस क्रिकेटकडे येतात. आणि लेदर क्रिकेटमध्ये पहिला बेसिक नियम आपण पाहतो, ज्यावेळेस गोलंदाज यायचा गोलंदाज म्हणून त्याला 1-1 इंचाचा तिथे मात्र त्या क्रीजचा वापर कसा करायचा हे शिकवलं जातं. वा, फ्रीडचा चेंडू होता, चांगला चेंडू हाताळला यावेळेस. डॉट बॉल. संघाचा धावफलक आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय विराज जाधव गोलंदाजी करतोय, अगदी मार्किंग वरती त्याचे पाय मात्र तिथे निश्चितप्रमाणे तो त्याचा वापर चांगला करतोय. क्रिकेट म्हटलं की निकच फक्त बॅट आणि बॉल घेऊन खेळायचा खेळ म्हणजे क्रिकेट नाहीये, तर एक अभ्यासाचा भाग आहे क्रिकेट. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. जो सेट झालेला खेळाडू मंगेश, आता मात्र त्याच्या समोर 2 चेंडू इथे डॉट टाकलेत. आज प्रदेशच्या निमित्ताने प्रामुख्याने आपण पाहिलं तर आपल्या गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रसिद्ध बैलगाडा मालक अक्षय अप्पा पवळे देखील उपस्थित आहेत.
अक्षय अप्पा आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा बॉलर तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. मी सांगितलं ना, इथे उगवत्या सूर्याला नमस्कार असतो आणि विराज जाधव हा उगवता सूर्य आहे, हा उभरता स्टार आहे. गुणवत्ता आहे त्याच्याकडे आणि त्या गुणवत्तेचा आज मात्र त्याला निश्चितप्रमाणे ते प्रदर्शनही करावं लागेल. त्याच्यामध्ये आक्रमकता किती आहे, त्याच्यामध्ये क्षमता किती आहे आणि तो संघासाठी काय करू शकतो हे दाखवून द्यावं लागेल विराजला. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा मैदानामध्ये उजव्या हाताने. विराज वाह वाह, पुन्हा एकदा इथे मात्र नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणि मला वाटतं विराज चांगले चेंडू तर जरूर टाकतोय, परंतु या अतिरिक्त धावा त्याला रोखाव्या लागणार आहेत. आणि हिंदीमध्ये एक सुंदर म्हण आहे ना, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, पैर भी वहां गिरा जहां चूना कम था. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राऊंड द विकेट, विराज फ्री हिट ऑन. पुन्हा एकदा आणि आता मात्र पुन्हा एकदा तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही. एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून आपण पाहतो, निश्चितप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय आणि के कंपनी इथे चांगलं कॅमेरा वर्क मात्र ते करतायत. के कंपनी सगळ्यांचं कौतुक आहे. ओव्हर स्टेपिंग साठी आपण पाहतोय नक्कीच तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. आज थोडासा उन्हाचा चटका जरूर जाणवतोय. यानंतर देखील आपण पाहिले तर दोन तगडे संघ मात्र खेळताना पाहायला मिळतील आणि त्यामध्ये पिरंगुट क्रिकेटला पेरंगुट आणि दुसऱ्या बाजूला पौड कोंडावळे डीसीसी पौड कोंडावळे या दोन संघांमध्ये असेल. नो बॉल. इथे मात्र ह्या अतिरिक्त धावा विराजसाठी डोकेदुखी ठरतायत. चेंडू चांगले टाकलेत. सगळ्यात महत्वाचं काय, नो बॉल आलेत परंतु बॅटला बॉल मात्र मिडल एकही झालेला नाही. आता बघायचं पुन्हा फ्रीड आहे. मंगेश बलकवडेसाठी वारंवार येणाऱ्या सुवर्ण संधी आहेत. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांकडून असेल. मुख्य पंच अजय आवळे सर. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 19. या षटकामध्ये 3 नो बॉल टाकलेत खऱ्या अर्थानं विराज जाधव. विराज तयार असेल. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा नो बॉल. आणि इथे आता मात्र प्रसाद स्वतः सांगतोय तिथे की तुझे पाय खूप पुढे जात आहेत. कधी कधी आपण पाहतो ना की ज्यावेळेस पंच अशा प्रकारचे निर्णय देत असतात त्यावेळेस मात्र जर आपण पाहिले गेले तर एखादा चतुर खेळाडू असतो. 20 धावा आहेत. एखादा चतुर खेळाडू असतो आवर्जून आपण पाहिलं तर तिथे तो बाजूला जाऊन पाहतो खरंच आपला गोलंदाज नो बॉल टाकतोय का. परंतु आता प्रसादने स्पष्ट निराशा तिथे व्यक्त केली. अजून 15 चेंडू 26 बनवायचे आहेत. 15 चेंडू आणि 26 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. आणि कधी कधी आपण पाहिलं तर विराजकडे चांगल्या व्हेरिएशन आहे, चांगली गती आहे, परंतु रनअप अजून त्याचा वाह कोलवट टप्प्याचा बॉल आहे. आता मात्र खोदून काढण्यासाठी भाग पाडलं इथे मंगेश बलकवडेला. डॉट बॉल. आपण म्हणतो ना की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. जोपर्यंत माणूस चुका करत नाही तोपर्यंत माणूस नाविन्यपूर्ण काहीच करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. हा चेंडू इथे इनसाइड आउट स्ट्रोक खेळला. एक्स्ट्रा कव्हर आणि तिथे मैदानात बघायचं लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा चेंडू पासून दूर राहिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. अगं दरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन अन काळूच माझ्या लई वाईट
अगदारीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन काळूचं माझ्या लई बाई भारी नटन अगदारीच्या चोळीला सोन्याचं. आणि यावेळेस आपण बघितलं मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला 24 धावा, 13 चेंडू शिल्लक, 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी पोळे हे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू, 21 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत. सामन्याकडे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा शेवटचे 12 चेंडू, 21 धावा. राजू सक्करगीने चेंडू आता मात्र हातामध्ये घेतला. एका बाजूला मंगेश आहे, दुसऱ्या बाजूला श्रवण आहे. मंगेशने 14 चेंडू खेळलेत, बनवले त्याने 18 धावा. श्रवणने खेळले 2 चेंडू, 2 चेंडूवरती 2 धावा त्यानेही बनवल्यात. 12 चेंडू 21. खास खोपोलीवरून आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनोदजी सोलंकी आणि त्यांनी देखील खऱ्या तर या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलंय आणि त्यांचं देखील धन्यवाद. 11 चेंडू आणि 19 धावा अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये तयार असेल यावेळेस राजू सक्करगी, तर दुसऱ्या बाजूला मंगेश बलकवडे. 11 चेंडू 19. स्विचचा फटका खेळायचा होता, फटका फसला जाईल आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस चेंडू डॉट आलाय. धाफलक स्थिर आहे. मंगेश बलकवडे, दुसऱ्या बाजूला श्रवण. एकही फलंदाज आतापर्यंत बाद होऊ शकलेला नाहीये, परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे नेरे संघाला. आणि या वेळेस मिड विकेटला एक जबरदस्त तडाखा, धूम धडाका, षटका छेरण. थँक्यू डीजे. इथे मात्र षटकार खेचला आपण पाहतो मैदानामध्ये मंगेश बलकवडेने. 33 धावा, 9 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार छेरण. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता मात्र वेगाने पुढे जाते. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 39. 8 चेंडू शिल्लक, 7 बनवायचे आहेत. मला वाटतं
सामन्याकडे जायचे मैदानामध्ये लागोपाठचे 2 षटकार आलेत राजू वरती. मंगेश बलकवडे पुण्याला तयार आहे. लोअर फुल टॉस नो लुक स्ट्रोक. वाह ही मनगटी पॉवर आहे मंगेश बलकवडीची. लागोपाठचा 3रा षटकार छेरण. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राजू सक्करगीच्या नावाला साजेल असे गोलंदाजी मात्र होऊ शकलेले नाहीये. आज दिवसभर मात्र महागडे ठरत आहेत. आणि कधी कधी आपण म्हणतो ना की एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा तो खराब असतो किंवा एखादा दिवस असा असतो की त्या दिवसभरामध्ये संपूर्ण बॅट पॅच चालू असतो. आणि आज ते राजूकडून पाहायला मिळालं. महागडे ठरलेत. आडव्या बॅटने चेंडू लागोपाठचा 4था. सामना संपवलाय मंगेश बलकवडेने. या षटकाराने सामना जिंकलाय. रायझिंग स्टार पिरंगुट संघाने विजय संघाचे अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो असेल मंगेश बलकवडे, ज्याने 20 चेंडू मध्ये 44 धावा 6 षटकार खेळले. तो मंगेश असेल हिरो. मंगेश या मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. आणि चला यानंतरची मॅच लगेच सुरू करायची. पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट विरुद्ध DCC पौड कोंडावळे या 2 संघांमध्ये असणारा यानंतरचा सामना. आणि विनंती आहे की लगेच